हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिता स्वागत करते तुमचं ए टू झेड मराठीमध्ये. आज मी खूप खुश आहे कारण मी बिग बॉसच्या घरात आलेली आहे आणि तुम्हाला संपूर्ण बिग बॉसचं घर मी दाखवणार आहे. पण त्याआधी आपण सुरुवात करणार आहोत किचनपासून. खरं तर गेटपासनं सगळेच स्टार्ट करत असतील मला वाटतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं आणि इथेच सगळे कंटेस्टंट जे आहेत, छान पोटभर जेवण करतात. तिकडे केलेलं जेवण इथे बसून मस्त एन्जॉय सगळे करणार आहेत कंटेस्टंट आणि सगळ्यात अप्रतिम म्हणजे एवढी मोठी की दर शनिवार आणि रविवार आपल्या सगळ्यांना उत्सुकता असते की कोण ओरडा खाणार, कोणाचं कौतुक होणार. तर हाच तो एरिया जिथे बसून बिग बॉस सॅटर्डे संडे सगळ्यांची खरडपट्टी काढतात, कोणाचं कौतुक करतात. हाच तो एरिया आहे आणि मला वाटतं हा एरिया पण यावर्षी कमाल केलेला आहे. कमाल म्हणजे आम्ही तर सगळ्यांनी भरपूर मज्जा केलेली आहे. हा गार्डन एरिया जिथे प्रत्येक स्पर्धक खूप छान टास्क खेळतात, एन्जॉय करतात. इथे धरामारी होते अक्षरशः. खूप सारे गॉसिप्स इथे होतात. कोणी छान गप्पा मारण्यासाठी ग्रुप इथे बनले जातात, ते ग्रुप वाईज बसले जातात. इकडे तुम्ही बघू शकता एंट्री केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला इथे स्विमिंग पूल आहे. तर इथे छान 2 मिरर्स लावलेले आहेत आणि मी जसं म्हटलं 800 खिडक्या 900 दारं, तशी या वॉलवर पण विंडोज आहेत म्हणजे खिडक्या आहेत, दरवाजे आहेत. इतकं सुंदर अप्रतिम डिझाइन केलेलं आहे. हा आहे जिम एरिया. काही कंटेस्टंट येतात. ते थोडेसे आपण म्हणतो ना बॉडी कॉन्शियस किंवा त्यांना जिम करायची सवय असते बाहेर. इथे ती जिम एरिया आहे. जिम एरियाच्या बाजूने वरती टेरेस आहे आणि तुम्ही बघू शकता इथे बिग बॉसचं नाव इतकं ग्रीनरीमध्ये लिहिलेलं आहे. इथे बसण्यासाठी सोफे आहेत जिथे बसून खाली कोण काय हालचाली करतंय हे आरामात आपण बघू शकतो. ही आहे बेडरूम. मला वाटतं झोप ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला आवडते आणि अशी सुंदर बेडरूम असेल तर भाई म्हणजे किती पण मोठा टास्क देऊ देत, मी आणि सगळेच ते करायला तयार असतीलच. तुम्हाला कळतंय का हा बंकबेड दिलेला आहे, तर इथे किती भांडणं होऊ शकतात आणि इथे पण पायऱ्यांवर छान-छान कॅट्स असेल, माऊस असेल, मस्तपैकी खिडक्यांमधनं बघताय. सो ही आहे कॅप्टन रूम. बिग बॉस मराठी सीझन 6 ची कॅप्टन रूम. पहिल्या आठवड्यात ही कॅप्टन रूम कोणाच्या वाट्याला जाणार आहे, यासाठी सगळेच एक्सायटेड असतात आणि इथे मस्त सोफा आहे, बसण्यासाठी दिलेला आहे. सो ही आहे कन्फेशन रूम. तर आता ती ओपन नाही होणार आहे. ती लॉक आहे. आतमध्ये आपल्याला जाता नाही येणार आहे आणि तुम्हाला ती कन्फेशन रूम काय आहे ते दाखवता येणार नाहीये. पण ज्याला कोणाला बिग बॉसशी बोलायचं असतं, बिग बॉसला ज्याच्याशी बोलायचं असतं, मला वाटतं ते आतमध्ये कन्फेशन रूममध्ये जातात. सो खुलजा सिम सिम. ही आहे वॉशरूमची थीम. अगदी लिव्हिंग एरिया, गार्डन एरिया, किचन एरिया, बेडरूमच्या अगदी ऑपोजिट सगळे वॉच आहेत आणि पाईप्स आपल्याला दिसताय. हे बघा, इथे पाईपलाईन्स अशा असतात, तसं काहीसं सगळीकडे केलेलं आहे आणि मला वाटतं ना कंटेस्टंटला ते सगळे एरिया सोडून वॉशरूमचा एरिया प्रचंड भारी वाटतो. अगदी फ्रेश वाटतं इथे. इतके सुंदर 2 मिरर आणि हा फ्लॉवर पॉट असेल किंवा इतका छान-छान केलेली हे क्रिएटिव्हिटी हे बल्ब आहेत. सो मला तर एकूण एक कोपरा इथला आवडलेला आहे. तर हे 2 टॉयलेट्स आणि हे 2 बाथरूम्स आहे. तर आपण सगळ्यांनी बिग बॉसची टूर एन्जॉय केली असेल नक्कीच. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला या बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधला कोणता कोपरा, कोणती रूम सगळ्यात जास्त आवडली? प्लीज नक्की खाली कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. ए टू झेड मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 6चं घर आवडलं का? आणि या घरामधलं तुम्हाला नक्की काय आवडलं? थँक यू सो मच.